11th ॲडमिशन 2026-27 तर स्पेशल राऊंड 2चा रिझल्ट लागलेला आहे. तर ज्याही मुलींचा नंबर लागलेला असेल तर त्या मुली आपला प्रवेश ज्याही कॉलेजला तुमचा नंबर लागलेला असेल तिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तर बघा, तुम्हाला आज सकाळी 11 वाजता तुमचा निकाल लागलेला आहे. अलॉटमेंट लिस्टमध्ये गेल्यानंतर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता इथे तुम्हाला स्पेशल राऊंड 2चं ऑप्शन आलेलं आहे. इथे तुम्हाला तुमचा अप्लिकेशन नंबर टाकायचा आणि इथे सर्च करायचं आहे. जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल तर कॉलेजची इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार. क्लिअर. आणि त्यानंतर आता जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, ठीक आहे, तुमचा नंबर लागलेला आहे, तुम्हाला कॉलेज आवडलेलं असेल, जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर तुम्हाला आजपासूनच प्रवेश सुरू करून देण्यात आलेला आहे. तर बघा, तुमचा जो टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलनुसार जर विचार केला तर 13 आणि 14 2 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी. तर यावेळेस जो वेळ आहे हा कमी आहे. क्लिअर. तर या वेळेस तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. आणि पुढील राऊंड होणार आहे स्पेशल राऊंड 3 हा होणार आहे 100%. आणि यामध्ये मुलं आणि मुली दोघंही फॉर्म भरू शकणार, कारण की रूलनुसार एकच फेरी मुलींसाठी देण्यात आलेली होती आणि ती आता संपलेली आहे. आणि यानंतर बघू शकता पुढील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे 14 तारखेला उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला जेही पुढील राऊंड होणार आहे स्पेशल राऊंड 3 त्याबद्दलची माहिती येऊन जाणार. तो ओपन टू ऑल राहणार आहे. त्यामध्ये मुलं आणि मुली दोघंही फॉर्म भरू शकणार आहे. म्हणून जे विद्यार्थी राहिलेले आहे, म्हणजे जे मुलं राहिलेले आहे फॉर्म भरायचे, ते पुढील राऊंडमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकणार आहे. आणि तुम्ही म्हणता सर तुम्हाला कसं माहिती की पुढील राऊंड होणार आहे का? मी अगोदरही सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्हाला टाइम टेबलमध्ये पुढील राऊंडचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असं वाक्य जोपर्यंत आहे यामध्ये तोपर्यंत आपले राऊंड होणार. ज्या दिवशी अशा प्रकारे हे जे सेंटेन्स आहे हे टाइम टेबलमध्ये येणं बंद होऊन जाणार, त्या दिवशी समजायचा की हा जो राऊंड आहे चालू राऊंड हा शेवटचा राऊंड होणार आहे. क्लिअर. संपूर्ण विद्यार्थ्यांना जर समजलं असेल किंवा नाही समजलं असेल तर तुम्ही कमेंट करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि आता जेवढे विद्यार्थी म्हणजे मुलं किंवा मुली म्हणा, समजा दोघांसाठी राऊंड होणार आहे पुढील, तर तुमचा जर प्रवेश बाकी असेल तर तुम्ही घाबरू नका. एक राऊंड आहे, नंतर जर काही राऊंड असेल तर तुम्हाला माहिती देऊ, परंतु पुढील राऊंड हा आहे. घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे वेट करा. संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. उद्या दुपारपर्यंत किंवा सायंकाळच्या अगोदरच तुम्हाला जो वेळापत्रक आहे हा माहिती पडून जाणार. ठीक आहे. तर 11th ॲडमिशनमध्ये स्पेशल राऊंड 2 मध्ये ज्यांचा नंबर लागला आहे, म्हणजे ज्या मुलींचा नंबर लागला आहे, तुम्ही आज आणि उद्या 2 दिवसामध्ये प्रवेश घेऊ शकता. पटापट प्रवेश घ्या. आणि पुढील राऊंडसाठी जे विद्यार्थी वेट करत आहेत त्यांनी उद्यापर्यंत वेट करा. तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.